देशाचा विकास करायचा असेल तर गल्ली ते दिल्ली हे एकच असलं पाहिजे, हे जनतेला माहिती आहे. जनता अगदी याच्यावर आपण बोलू. एकदा आकडे पटकन पाहणार आहोत. नगर परिषदेच्या 140च्या संदर्भातला तपशील आता आपल्या स्क्रीनवर आहे. 92 भाजप, शिवसेना 21, राष्ट्रवादी 13, ठाकरे 3, पवार 6, काँग्रेस 5. इतक्या मोठ्या प्रमाणामधला फरक आहे. आणि ज्या गतीनं आत्ताच्या घडीला महाविकास आघाडीची आकडेवारी आहे ती फार काही वाढताना दिसत नाहीये. हाताच्या एका बोटावर, दोन बोटां किंवा दोन हाताच्या मिळून बोटांवरच मोजता येईल अशी संख्या आहे. दरम्यान बाळापूरमधून ठाकरे गटाचे उमेदवार पुढे गेल्याची बातमी येते. अकोट नगरपालिकेमध्ये MIMनं 4 जागा जिंकल्या. अकोट सारख्या नगरपालिकेमध्ये MIMनं 4 जागा जिंकणं आणि बलबीर सिंग, करण सिंग कोरिया नावाचा एक माणूस महाराष्ट्रात जिंकून येतोय. कोरिया आडनाव आहे, माणूस कोरियाचा नाही आहे. कोरिया आडनाव असलेला माणूस महाराष्ट्रात जिंकलेला आहे. महाराष्ट्राचं विशाल हृदय केवढं आहे ते आपल्याला दिसेल. बाळापूरमधून ठाकरे गटाचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत. अकोटमधल्या नगरपालिकेच्या बद्दलची चर्चा करायला लागेल आणि मला वाटतं प्रकाशजी MIM बद्दल तुम्ही अधिकारवाणीनं बोलू शकाल. MIM जिंकू लागलेली आहे अनेक ठिकाणी. ग्रामीण पातळीवर त्यांचं नेटवर्क बनलंय का आणि तपशील अजून पुढे येतोय तोही ऐकून घ्या. त्याही उत्तरासाठी मी येईनच आपल्याकडे. चिपळूणमधला तपशील थोड्याच वेळापूर्वी नजरेसमोरून गेला. धारणी नगर परिषदेमध्ये भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. पाथर्डी नगर परिषदेमध्ये भाजपाचे उमेदवार अभय आव्हाड आघाडीवर आहेत. विविध प्रकारचे तपशील येत आहेत. श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये शिवसेनेच्या शुभांगी पोटे आघाडीवर आहेत. त्याही तपशिलाला आपण आता पाहिलं. चिपळूणमधला तपशील मगाशी जो निसटला होता त्यात उमेश सकपाळ हे आघाडीवर आहेत. आता पटकन प्रकाश गाडे आपल्यापर्यंत येतोय. याच निमित्तानं आपल्याला उत्तर द्यायला हवं. प्रकाश गाडे, MIMचा विजय कसा पाहताय? खरं तर तुमची बी टीम असा आरोप होतो. कसं आहे की वारंवार आमची बी टीम म्हणून सगळ्या विरोधी पक्षाकडनं आरोप होतो. मुळात आहे ना की ज्या MIM पक्षाला मागे आपले इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसाठी अलायन्स करणार म्हणून त्यांनी पत्र दिलं होतं, ही बी टीम कुणाची आहे? हे सगळे काँग्रेस असेल, MIM असेल, यांचा जो DNA आहे तो एकच आहे. आणि ह्या अशा धर्मांध पक्षाला आणि धर्मांध जे अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण करणारा काँग्रेस पक्ष, ह्या दोघांमध्ये जास्ती फरक नाही आहे. ठीक आहे. आणि ह्या मुळात म्हणजे MIM सारखा पक्ष जर त्या ठिकाणी निवडून येत असेल तर हे सगळे काँग्रेस असेल, उभाटा गट असेल, ठीक आहे, आणि ह्या सगळ्यांनी एकत्रित मिळून त्या लोकांना विजयी केलेला आहे. आणि हे आपल्यासोबत एक नवीन पाहुणे आले आहेत. संजीव उन्हाळे आहेत, राजकीय विश्लेषक या नात्यानं आपण त्यांना अनेक वर्ष पाहतो आहोत. संजीवजी नमस्कार आणि स्वागत. मी प्रसाद काथे बोलतोय. माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? संजीवजी माझा आवाज येतोय का? आपला आवाज येत नाही. जी जी आला 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 आपला आवाज आला. विषय अगदी जो महत्वाचा सुरू होता त्याच वेळेला आपण आलात. MIMनं अकोट इथं खातं उघडलेलं आहे असं दिसतंय. कशा पद्धतीनं मराठवाड्यातलं त्यांचं स्थान आहे आणि मराठवाड्यात ग्रामीण पातळीवर MIM कितपत पाय पसरू शकलेली आहे? एक गोष्ट खरी आहे की MIM म्हणजे मुस्लिम समाजामध्ये त्यांचं वर्चस्व आहे. इथे काँग्रेस आणि MIM काही एक नाही. काँग्रेसला खरा फटका जो बसतो काँग्रेसच्या उमेदवाराला तो MIM मुळे बसतो. आणि MIMचं महत्व अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी वाढलेलं दिसतंय. जी, कारण काँग्रेसकडून त्यांना जी आशा होती ती बऱ्यापैकी निराशेमध्ये बदललेली आहे. त्याच्यामुळं MIMचे उमेदवार बऱ्याच ठिकाणी निवडून येणार ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे अकोटमध्ये आले 4 म्हणून काही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. त्यांचं एक विशिष्ट जातीय याच्यावरचं किंवा धार्मिक स्वरूपामध्ये त्यांचं जे वर्चस्व आहे हे वर्चस्व हे होणारच आहे. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. बिलकुल बिलकुल. संजीव उन्हाळे आपल्याला राजकीय विश्लेषक या नात्यानं सांगत होते MIMची कहाणी. पण नवा तपशील समोर येतोय म्हणून मी त्यांना थांबवलं. नागपुरामध्ये भाजपाचे अजय अग्रवाल आघाडीवर आहेत. ही नावं बऱ्याचदा आपल्याला परिचित नसतात पण स्थानिक पातळीवर फार महत्त्वाची असतात. पैठणमध्ये ठाकरे गटाच्या स्नेहल धुपे विजयी आहेत. काही ठिकाणी ठाकरे गटानं आपलं स्थान टिकवून ठेवलंय असं दिसतंय. काँग्रेसच्या बाबतही हिवरखेडामध्ये बातमी येते सुनंदा गिऱ्हे आघाडीवर आहेत. नागपूरच्या संदर्भातली बातमी आपण पाहिली. पटकन सुनील मोदींपर्यंत आपल्याला जायचं आहे. त्यांचा संपर्क वारंवार करायचा आपण प्रयत्न करतोय पण तो बाधित होतोय. मला उत्तर लागेल. संजीव भोर यांच्यापर्यंत जाऊयात. संजीव भोर,